Yes, students. Now we are to the third use of the big data. We have seen two: location tracking and understanding of weather patterns. The third one is healthcare industry. Now, what facilities, rather, what help can we get because of this big data as far as our health is concerned? Health म्हणजे काय? आरोग्य. Now everybody is health conscious. Students now they understand the importance of sports. मुलांना कळतं की सकाळी उठावं, व्यायाम करावा, रनिंग करावं. Means everyone wants good health. Nowadays this awareness has come. So how this big data helps you? We have smart watches. I hope you know these smart watches. हे साधं घड्याळ आहे का? नाही. हे नोंद ठेवणारं घड्याळ आहे की तुम्ही काय काय केलं. मे बी स्मार्ट बेल्ट्स और स्मार्ट वॉचेस. म्हणजे घरात तुम्ही किती पावलं चालले, कोणत्या वेळेला किंवा दिवसभरात 10,000 पावलं चालले का, 20,000 पावलं चालले का, that record is kept by the smart watches or smart beds. When you go for a walk, how many miles did you walk? How many calories were burnt? What was the rate? All records are kept by the smart watches or smart beds. Then they record your heart rate, pulse rate. तुम्ही दवाखान्यात बघितलं असेल की एक असं छोटंसं ऑक्सिमीटर आहे. And that oximeter असं ते बोटात घातलं की काय होतं? व्हॉट इज युअर ऑक्सिजन लेवल अँड व्हॉट इज युअर हार्ट, हाऊ मच इज युअर हार्ट रेट, पल्स रेट म्हणतात त्याला. तर असे दोन तिथे दिसतात तुम्हाला की ऑक्सिजन लेवल किती आहे आणि पल्स रेट किती आहे. टुडे इन दिस कोविड डेज मेनी पीपल आर बाईंग दिस ऑक्सिमीटर अप टू 1,000 to 2,000 rupees. So it monitors the patients, tells you about the pulse rate and the heart rate. It monitors patients' sleep patterns. पेशंट नीट झोपला की नाही हे सुद्धा मॉनिटर करू शकतो. रेकॉर्ड ऑफ एक्सरसाइज वी ऑलरेडी डिस्कस. मॉनिटरिंग एपिडेमिक्स. Nowadays we know that many hospitals are full of COVID-19 patients. मग आता या पेशंट जवळ डॉक्टर रोज जाऊ शकत नाही. मग डॉक्टर मॉनिटर करतात. पेशंट जवळ जाणारे लोक ठराविक असतात, ते दुरून त्यांना गाईड करतात की काय करायचं ते. अँड द डॉक्टर्स मॉनिटर एव्हरीथिंग विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर्स. आणि या कम्प्युटरमध्ये जो डाटा येतो दॅट इज फ्रॉम द बिग डाटा. कसा येतो? त्या नर्सने टेम्परेचर घेतलाय, तिने तुमचं पल्स रेट बघितलाय, ऑक्सिजन लेवल बघितली आहे, तर ती लगेच डॉक्टरांना रिपोर्ट करते आणि मग तो रिपोर्ट डाटामध्ये गेला. या डाटाच्या भरोश्यावर डॉक्टर त्यांना औषधं देतात. सो वी फाइंड दॅट द रेकॉर्ड ऑफ पेशंट्स इज केप्ट बाय द with the help of the big data. I give you one more thing. Here it is written in the book, monitoring epidemics. Epidemics म्हणजे साथीचे रोग. आपण या कोविडला पॅन्डेमिक शब्द वापरतो बिकॉज द होल वर्ल्ड इज अफेक्टेड बाय दिस epidemic and so it is pandemic. It has spread everywhere in the world. You may be knowing that there is that आरोग्य सेतू ऍप आणि तो आपल्याला काय म्हणतो की ब्लूटूथ ऑन ठेवा. आरोग्य सेतू आपल्याला ब्लूटूथ ऑन ठेवायला सांगतो. का? तर त्या ब्लूटूथ मध्ये, त्या आरोग्य सेतूमध्ये आपल्याला आपली इन्फॉर्मेशन भरायची असते. काय ती इन्फॉर्मेशन आहे? तुम्हाला सर्दी झाली का, तुम्हाला खोकला झाला का, तुम्हाला ताप झाला का, आला का, तुम्ही कोणत्या पेशंटच्या सहवासात आले का जो पॉझिटिव्ह आहे, तुम्ही गावाला गेले का. मग ही इन्फॉर्मेशन आपण हो नाही अशी भरतो. हा झाला डाटा. हा डाटा जातो सरकारकडे आणि जर त्याच्यात काही लक्षणं सापडले तर मग आपण दवाखान्यात गेलोही नाही तरी ते लोक आपल्याकडे येऊन आपल्याला चेकअप करतात. सो दिस इज
how government monitors the pandemics or the epidemics. This is the one example is given. आता हे एक्झाम्पलची गरज नाही, या पुस्तकामध्ये जे एक्झाम्पल दिलं ते फ्लूचं एक्झाम्पल दिलेलं. फ्लू झाला म्हणजे इफ यू टेल, मोबाईलवर आपण लिहिलं, फेसबुकवर आपण लिहिलं आय एम सफरिंग फ्रॉम फ्लू, असं समजा 100 लोकांनी लिहिलं की आय ऑल्सो हॅव फ्लू, तर मग तो रेकॉर्ड झाला की 100 लोकांना या पार्ट मधला फ्लू आहे. The same has happened. So I have not taken the example of flu. I have taken the example of COVID-19, as today we are all under the tension because of this epidemic. म्हणून त्या आरोग्य सेतूमध्ये स्वतःची माहिती भरणं आवश्यक आहे. तुम्ही सेफ असेल तसं सांगा, तुम्हाला काही लक्षणं असेल तर तुम्ही तसं सांगा. ती माहिती तुम्ही खरी माहिती द्यावी अशी तिथे अपेक्षा आहे. सो दिस इज अबाउट द थर्ड फीचर. नाव page number 38, turn your page, and it is banking, finance and trading. So this number 4 deals with banking. See, all the three words are related to one another. The first word is banking. We go to banks for various purposes. So banking. Second is finance. This finance is related with money, and the third is trading, व्यापार ज्याला आपण म्हणतो, that is trading. So how big data is useful for these things? See, the big data helps all these three by telling about or giving information about investment पॅटर्न्स. बघ, इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स याचा अर्थ काय? इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? आपल्या जवळचा पैसा कशात तरी गुंतवणे, दॅट इज कॉल्ड इन्व्हेस्टमेंट. मग जनरली या एरियामधले लोक कशामध्ये पैसे गुंतवत आहेत? LIC मध्ये गुंतवले का? पोस्टामध्ये टाकले का? FD काढली का बँकेमध्ये? याचा रेकॉर्ड या बिग डाटामध्ये असतो. आणि मग LIC ला ती माहिती जर त्यांनी पुरवली तर इट विल बी युजफुल फॉर द LIC or it will be useful for a particular bank to take further steps. पुढचे पावलं कसे उचलले जातील? अरे या एरियामध्ये कोणीच नाही काढलं तर मग तिथे जाऊन ते कॅनव्हासिंग करतील. या एरियामध्ये पुष्कळ लोक आहेत काढलेले, तर मग ते तिथे जाऊन त्यांना चीअरअप करतील. सो दिस इज द वे हाऊ data is useful for finance, banking as well as trading. New insights have enabled the banks and finance companies because of the big data and smooth functioning. या सगळ्याचं जे स्मूथ फंक्शनिंग आहे, इट इज बिकॉज ऑफ द बिग डाटा. तुम्ही बघा, कम्प्युटर हँग झालं तर हे सगळं बंद होतं. इतका याच्यावर आता परिणाम आहे. ड्यू टू सम रिझन, सपोज इंटरनेट इज नॉट अवेलेबल, इंटरनेट नसेल तर या सगळे हे जे जुना काळ होता विकायचा विकत घ्यायचा, हा केव्हाच बदलला. सो इफ इंटरनेट ऍक्सेस इज नॉट देअर, this is severely affected. Big data helps them, analyzes the post data of the customers, and this data on previous brute force attacks banks can predict future attempts. Now what is this? Brute force attacks. See the left hand side, you can read. It is a cyber attack that relies on guessing all possible combinations of a targeted password until the right one is found. पासवर्ड किती महत्वाचा आहे पासवर्ड. आपण काय म्हणतो, आपल्या मोबाईलचा पासवर्ड, आपल्या अनेक ठिकाणी पासवर्ड टाकतो आपण. हा पासवर्ड कोणाला कळला नाही पाहिजे. का नाही कळला पाहिजे? तर इस्पेशली व्हेन मनी इज कन्सर्न, या तिन्हीचे संबंध पैशाची आहे. अँड इफ यू आर डुईंग ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स म्हणजे पैशाची देवघेव, व्यवहार, त्याला म्हणतात ट्रान्झॅक्शन. इन केस ऑफ ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, आपला जर पासवर्ड दुसऱ्याला माहिती झाला तर तो आपले पैसे काढून घेईल. वी हॅव सीन इन ATM सम पीपल आर चीटेड. मग हे असं होऊ नये म्हणून जे काम करतात, दॅट इज कॉल्ड
brute force attacks. They prevent these things. Then there may be issues regarding missed transactions. This missed transactions म्हणजे आता आपण जे बोललो ते रॉंग ट्रान्झॅक्शन्स, की एटीएम माझं आहे पण दुसऱ्याने त्याच्यातले जर पैसे काढले तर दॅट इज मिस्ड ट्रान्झॅक्शन. अँड फेल्युअर इन नेट बँकिंग, की नेट बँकिंग करायचं आहे मला इंटरनेटने कुठेतरी पैसे पाठवायचे, दॅट इज नेट बँकिंग. बट इट इज नॉट पॉसिबल फॉर मी. फेल झालं तर का फेल झालं? बिग डाटा विल हेल्प यू. इट विल टेल यू. The second paragraph is about this ASEC, Securities Exchange Commission. Security म्हणजे काय? Security याचा अर्थ आहे सुरक्षितता, सेफ्टी. Security means सुरक्षितता. So the Security Exchange Commission is using big data to monitor financial markets for possible illegal trades, suspicious activities. याच्यातच सगळं आलं या शब्दामध्ये. सिक्युरिटी आहे ना, आपण केव्हा ऑनलाईन व्यवहार करू? जेव्हा सिक्युरिटी आहे. अँड सो SEC this is working for the guarantee of money transactions. आणि जर काही इल्लीगल असेल, इल्लीगल म्हणजे कायदेशीर, LEGAL, लीगल याचा अर्थ आहे कायदेशीर. इल्लीगल म्हणजे बेकायदा. इफ समथिंग इल्लीगल हॅपन्स और इफ समथिंग रॉंग टेक्स प्लेस, सस्पिशियस याचा अर्थ शंका येईल असं जर काही घडत असेल तर SEC इज युझिंग द नेटवर्क अनालिटिक्स. SEC आपलं नेटवर्क वापरते, ते डायग्नोज करते आणि तुम्हाला वॉर्निंग देते. फॉर एक्झाम्पल, आपल्याला अशी वॉर्निंग मिळते की नाही की तुम्ही तुमचा आधार नंबर कोणालाही सांगू नका कन्फर्म केल्याशिवाय. कोणतीच बँक तुम्हाला आधार नंबर मागत नाही, तो बँकेजवळ ऑलरेडी असतो. आणि तसं तुम्हाला कॉल करून कोणी म्हणत नाही की तुमचा आधार नंबर काय किंवा तुमचा बँक नंबर सांगा. मग याला आपण काय म्हणतो? फ्रॉड कॉल्स. मग हे तुम्हाला हा जो मेसेज येतो की तुम्ही कोणालाही माहिती सांगू नका. जिथे आहे गरज आहे बँकेनी मागितली का मग तुम्ही बँकेत जाऊन ऑफिसरला भेटून माहिती द्या. कन्फर्म करा पहिले, मग द्या. नुसता कोणी मोबाईलवर फोन केला म्हणून त्याला सांगू नका. दिस इन्फॉर्मेशन इज गिव्हन टू यू बाय अ मेसेज. मग हा मेसेज कोणी क्रिएट केला? या SEC ने केला. देन द लास्ट पार्ट ऑफ बँकिंग फायनान्स, it is related with HFT, high frequency trading. आता याच्यातला हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग मधला तुम्हाला हाय हा शब्द कळतो. What is the meaning of frequency? This word frequency means it tells you how many times the same action is repeated. फ्रिक्वेन्सी याचा अर्थ वारंवारिता. म्हणजे तीच गोष्ट पुन्हा पुन्हा किती वेळा घडली, दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. HFT. H फॉर हाय, F फॉर फ्रिक्वेन्सी अँड T फॉर ट्रेडिंग. ट्रेडिंग म्हणजे काय? आत्ताच सांगितलं तुम्हाला, व्यापार. So this high frequency trading, it is an area where big data finds a lot of use today. Big data algorithms are used to make trading decisions. Algorithm हा शब्द तुम्हाला जरी कठीण वाटला तरी तुम्हाला लॉग टेबल हा शब्द माहित आहे. मग लॉग टेबल ने काय करतो आपण? मोठे मोठे गणित पटकन सोडवतो. लॉग टेबल सायन्सच्या मुलांना हा लॉग टेबल चांगला माहिती आहे. 10वी मध्ये पण तुम्हाला सर्वांनाच लॉग टेबल होता. सो दीज आर अल्गोरिथम्स विच आर युज्ड टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाउ टेक्स प्लेस वाया अल्गोरिथम्स. टेक इन टू अकाउंट सिग्नल्स फ्रॉम सोशल मीडिया नेटवर्क, न्यूज वेबसाइट्स, मेक बाय अँड सेल. खरं म्हणजे पहिला पॅरेग्राफ कशाशी रिलेटेड होता? बँकिंगशी. आपण जे बोललो एटीएम वगैरे, बँकिंग.
सेकंड वॉज रिलेटेड टू फायनान्स, ज्याच्यात आपण बोललो की कोण कुठे इन्व्हेस्ट करत आहे आणि काय चुका होऊ शकतात, फायनान्स. दिस थर्ड इट इज रिलेटेड, ज्याच्यात आपण सिक्युरिटी पाहिली. द थर्ड इज विथ ट्रेडिंग, दॅट इज HFT. नाउ एक्झॅक्टली ट्रेडिंग 3 शब्दात डिस्क्राईब करता येते. वन इज मेकिंग, मेक. द सेकंड इज बाय and the third is sell. बघा, complete trading is related to these 3 words. The factory makes something. इंडस्ट्री मध्ये काहीतरी बनवल्या जाते, जे बनवलं जातं ते कोणीतरी विकत घेतं. आता इंडस्ट्रीमध्ये बनवलेलं आणि विकत घेतलेलं तोच माणूस वापरतो का? नाही, तो सेल करतो. हा दुकानदार आहे, बाय करणारा मोठा दुकानदार, आपण होलसेल म्हणतो त्याला, होलसेल दुकानदार. की हा फॅक्टरी मधून होलसेल वाला विकत घेतो, होलसेल वाल्याकडून दुसरे शॉपकीपर विकत घेतात, म्हणजे तो विकतो दुसऱ्यांना, त्याच्याकडून आपण थर्ड, फोर्थ, फिफ्थ कस्टमर असतो. सो मुद्दा काय आहे की ट्रेडिंग डिपेंड्स अपॉन दीज 3, मेकिंग द प्रोडक्ट, बाईंग दॅट प्रोडक्ट अँड सेलिंग दॅट प्रोडक्ट. सो these 3 go hand in hand. मग हे 3 स्मूथली काम करावं, स्मूथ म्हणजे कुठलीही अडचण न येता, आरामशीर, धक्का न लागता. फॉर दॅट दिस डाटा अनालिसिस इज प्रोव्हाइडेड बाय बिग डाटा. आय गिव्ह यू व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. सपोज एखाद्या मोबाईल जास्त लोकांनी विकत घेतला, तर सगळ्या मोबाईल कंपनीला मेसेज जातो की अरे हा मोबाईल या सध्या टॉपवर कोणता आहे, हा मोबाईल आहे. सेकंड टॉपवर कोणता आहे, हा आहे. थर्ड वर कोणता आहे, हा आहे. मग हा मेसेज गेल्यावर जो टॉपवर आहे तो प्रयत्न करतो की आपण टॉपवरच राहिले पाहिजे. अँड द अदर कंपनीज दे सी अरे आपलं का कमी झालं, प्रोडक्ट सेल का कमी झाला आपला, आपण काहीतरी करायला पाहिजे. मग हे सगळं कोणामुळे घडलं? इट इज बिकॉज ऑफ दिस big data, the reports, analysis, information which is given by big data. Now we come to the 5th point, and the 5th point is something which you like. How big data आपण कधी एवढा विचार केला नसेल, but it is true that the big data helps in sports. And have a look at line number 3. The line number 3 gives you statistical analysis. बघा, statistical analysis म्हणजे काय, ते तुम्हाला मग सांगितलं, पृथक्करण. काय हे असं आहे, हे तसं आहे असं सांगणं, दॅट इज अनालायझिंग. आणि स्टॅटिस्टिकल म्हणजे जिथे फिगर्स मध्ये डाटा आहे, आकडेवारी आहे, that is called statistical analysis. So in sports statistical data is very important. कुठे? In your matches, recording of matches, training sessions and workouts. कळलं? 3 गोष्टी. रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस, आपण मॅचचं रेकॉर्डिंग बघतो, लाईव्ह मॅच बघतो, कधी कधी ती मॅच पुन्हा दाखवली जाते म्हणजे ते रेकॉर्डिंग आहे. मॅच सकाळी झाली, तुम्ही रात्री बघत आहे, दॅट इज रेकॉर्डिंग. सो रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस. सेकंड, ट्रेनिंग सेशन, कंपनी आपल्या एम्प्लॉईजला ट्रेन करते. तसं स्पोर्ट्स मध्ये सुद्धा अ पर्टिक्युलर स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन ट्रेन्स इट्स प्लेयर्स. ऑर्गनायझेशन प्लेयरला ट्रेनिंग देते. और वर्कआउट म्हणजे काय, ते बरोबर काम करतायत की नाही ते पाहणं, दॅट इज कॉल्ड वर्कआउट. किंवा त्यांनी काम करणं, दॅट इज वर्कआउट. द डाटा एनेबल्स अ स्पोर्ट पर्सन टू स्टडी हिज परफॉर्मन्स. पहा तुम्हाला बिग डाटा कसा मदत करू शकतो. सपोज यू आर अ प्लेयर, आपण स्पोर्ट पर्सन आहे म्हणजे आपण प्लेयर आहे, सोप्या शब्दात. मग हाऊ बिग डाटा हेल्प्स यू. तुम्ही आज रनिंग केलं,
मग आपल्याजवळ तो स्मार्ट वॉच आहे किंवा स्मार्ट बेल्ट आहे. मग तुम्ही नोट केलं दॅट युअर टुडेज रनिंग इज सो मेनी किलोमीटर्स इन सो मच टाइम. आज तुम्ही इतक्या किलोमीटर मध्ये इतके किलोमीटर धावले, इतक्या मिनिटामध्ये इतके किलोमीटर धावले, हे तुम्हाला कळले. मग तुम्ही काय करता, उद्या त्याच्यापेक्षा जास्त, परवा अजून त्याच्यापेक्षा जास्त. मग मागच्या महिन्यात माझा हायएस्ट रेट किती होता, या महिन्यात किती आहे. म्हणजे हे कोणाला मदत झाली, प्लेयरला मदत झाली, स्पोर्ट पर्सनला मदत झाली. मी आज किती वेट उचललं, काल किती उचललं होतं, मग उद्या मी काय करू शकतो. सो दिस इज हाऊ इन स्पोर्ट्स बिग डाटा हेल्प्स द ऑर्गनायझेशन as well as the individual player. We have seen थर्ड अंपायर. थर्ड अंपायर म्हणजे कोण आहे, क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर म्हणजे कोण आहे. वी नो दॅट इट इज द टीव्ही सेट, मीन्स इट इज द कम्प्युटर. मग हा कशाच्या भरोशावर करतो, क्लोजली दाखवतात की बॉल नेमका कुठे आला, बॅट कशी वळली, प्लेयर पोहोचला की नाही. इट इज बिकॉज ऑफ द सेन्सर्स. लक्षात ठेवा, हा शब्द अनेक ठिकाणी महत्वाचा आहे. ते जे where the pitch is there, then we find that sensors are there. तिथे सेन्सर्स आहे, and because of these sensors, मग हे सेन्सर्स क्रिकेट असेल तर they will be on that particular pitch. बॅडमिंटन मॅच आहे, फुटबॉल मॅच आहे, तर त्याचे जे पिलर्स असतात आणि ती नेट असते त्याच्याजवळ राहतील. सो these सेन्सर्स हेल्प यू टू कीप अ रेकॉर्ड. ते सेन्स करतात. काय काय सेन्स करतात, फील्ड कंडिशन्स, वेदर. आपण म्हणतो की ओलावा आहे खूप जमिनीवर तर बॉल बाउन्स होत नाही बरोबर, मग दॅट इज अबाउट वेदर. individual performance, etc. Now just as the data can help you, videos, your videos can also help you. तुमचाच व्हिडिओ तुम्हाला मदत करू शकतो. I give you one simple example. You played, suppose running race was there आणि तुमचं रनिंग रेकॉर्ड झालेलं आहे. आता तुम्हाला पुन्हा कुठेतरी भाग घ्यायचा आहे. तुम्ही काय कराल, मागचं रेकॉर्डिंग बघाल, त्याच्यात काय चूक झाली, त्याच्यात काय चांगलं होतं, अँड यू विल इम्प्रूव्ह युअर टुडेज परफॉर्मन्स. सो व्हॉट इज दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ, जुना व्हिडिओ तुम्ही आज कशाच्या भरोशावर बघत आहे, इट इज बिकॉज ऑफ द बिग डाटा. सो वी हॅव कव्हर्ड नाउ 4 and 5, 4th and 5th point. Now we shall move to the next one, that is